महासागर न्यूज। सकाळपर्यंत ते असं म्हणाले होते की हो आम्ही तसं करणार नाही, परंतु त्यांनी बंडखोरी केलेली आहे हे आता निकालाच्या अंती लक्षात येत आहे। त्यामुळे ज्यांनी पक्षाचा व्हीपच्या विरुद्ध काम केलं आहे किंवा मतदान केलं आहे, पक्ष त्यांच्या विरुद्ध कारवाई करणार आहे असं आम्ही सर्वांनी मिळून ठरवलं। भिवंडीमध्ये आता भाजपचे बंडखोर नारायण चौधरी हे महापौरपदी विराजमान झालेले आहेत। इतकंच नाही तर 22 नगरसेवक असताना भाजपची 6 मतं आहेत ती कुठल्याच आता समोर येत आहे। खरं तर भिवंडी महानगरपालिकेचे आत्ताच प्रशिक्षण शिबिर चालू होतं आणि निकाल जो आहे तो निकाल जो पाहिल्यानंतर लक्षात येत आहे 3-4 दिवस या सगळ्या विषयामध्ये बऱ्याच चर्चा सुरू होत्या आणि या चर्चेमधून कोणत्या दिशेला भिवंडी महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये काय करता येत आहेत या संदर्भात तिथले असणारे सर्व पदाधिकारी यांच्याशी सगळ्यांशी चर्चा करून त्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कोणी महापौर पदाच्या बाबतीमध्ये अर्ज भरावा या संदर्भात सुरुवातीच्या काळामध्ये नारायण चौधरी यांना अर्ज भरावा असं पार्टीच्या माध्यमातून एक 8 ते 10 दिवसा अगोदर त्यांना कळवण्यात आलं होतं, कारण त्यांनीच त्यांच्या कोर टीममध्ये त्या संदर्भामध्ये नारायण चौधरींना महापौरपदी उमेदवारी द्यावी असं बहुमताने आम्हाला कळवलं होतं आणि त्यामुळे त्या संदर्भातला तसा निर्णय हा त्यावेळच्या काळात घेतला होता। परंतु नंतरच्या काळामध्ये अनेक घडामोडी त्या ठिकाणी ज्या झाल्या होत होत्या आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या आम्ही इथल्या असणाऱ्या प्रदेशाच्या स्तरावरती हा विषय जेव्हा लक्षात आला त्यावेळेला कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी स्नेहा मेहुल पाटील यांना यानंतरच्या काळामध्ये महासागर न्यूज।